कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ ओ मास्तर भाई ऐका, आता परत तसंच मगाशी बी मी आलो तरी तुमची तंद्री लागली होती, आता बी एकट्याच गप गप बसलाय का? रागवला का आमच्यावर तुम्ही? नाही, तुमच्यावर कशाला रागवेन मी? मग बोलत का नाही आमच्या संग? मगाशी इतकं तर बोललो आपण, आता काय राहिलंय बोलण्यासारखं? मग आता काय जे काय बोलायचं होतं ते सगळं संपलं, म्हणजे आता काय बोलण्यासारखं नाही। असं कुठे म्हटले? मग काय बोलताय तो तुम्ही? तेच तर बोलायला तुम्ही। आणि मगाशी बी आपण दुसऱ्या लोकांविषयी बोललो, आपल्याविषयी कुठं काय बोललो? हो अधिपती, दुसऱ्या लोकांविषयी काय म्हणताय? आपण आपल्या घरातल्या माणसांबद्दल बोललो ना, कुठल्या शेजाऱ्या पाजाऱ्याबद्दल नाही बोललो। शेजारी पाजारी असते तेच बरं झालं असतं। काय म्हणजे तुम्ही बी काय मनावर घेतलं नसतं, मी बी काय मनावर घेतलं नसतं। ही आहेत घरचीच माणसं, वागते शेजाऱ्या पाजाऱ्यांपेक्षा बेकार म्हणताना राग येतोय मला। तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय आणि वर माझी चिडचिड होणारच ना, मग आपल्याच भांडणं होत्या। मग तुम्ही माझ्या संग बोलत नाही, हे चक्र कुठेतरी बंद केलं पाहिजे। मी शांत बसलीये फक्त, याचा अर्थ मी तुमच्याशी बोलत नाही असं नाही ना। हा, हे असं आहे, असा एकदम खळखळ वाहणारा झरा असा अचानक थांबला तर कसं वाटेल? तसं वाटतंय आम्हाला तुम्ही शांत बसल्यावर। नाही आवडत म्हणजे तुम्हाला मी शांत बसलेलं आवडत नाही म्हणून मी शांत बसायचंच नाही, मग काय करायचं? नाचायचं। म्हणजे नाचायचं। चला की एक नंबर आयडिया, चला जरा। काय हो या भारी वाटते की नाही डान्स करू? काय तुमचं वेडे आहात तुम्ही। अहो येडी माणसं इतिहास घडवतात माहितीये का तुम्हासनी? आम्ही बी घडवणार बघा तुम्ही। तुम्ही इतिहास तर घडवालच, पण असा इतिहास घडवा की समोरची माणसं पण शिकतील। हे बघा, हे तुमचं बोलणं नाही म्हणजे आवडतंय, पण नेमकं कळत नाही म्हणजे काय कौतुक करायलाय का माप काढायलाय काय काय कळत ना। मी काय तुमची माप काढणार? एक साधी गोष्ट करते मी, ती जमत नाहीये मला। एका इतिहास घडवणाऱ्या माणसाचं मी काय माप काढणार? तुमचं कसं असते माहितीये का मास्तरीनबाई, तुम्ही लगेच खचून जाताय। एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर एवढी मनापासून करायला जाताय, सगळा जीव त्याच्यात लावताय, जरा अपयश आलं की लगेच तुम्ही चेहरा पाडून बसताय। ते काय आम्हाला आवडत नाही बघा। म्हणजे तुम्हाला मी सतत हसत राहावं, आनंदी राहावं असंच वाटतं ना? नाहीतर काय, तुमचा वेळ हसणारा खळाळता जरा असा राहावा एवढी तरी इच्छा आहे। माझ्यासाठी एक गोष्ट कराल प्लीज? तुम्ही सांगशील ते करू। असं वेगळं काही करायची गरज नाहीये, पण आता मी जे प्रयत्न करते ना अधिपती, त्यात मला साथ द्या फक्त। मला मदत करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय माझ्या कुठल्याच प्रयत्नांना यश येणार नाहीये। इथं आम्ही तुमचे इमोशन सांभाळायला गेलो आणि असं करतोय? तुमच्याच इमोशन मध्ये आम्हाला पकडलोय तुम्ही। नवऱ्याने कसं बरोबर खिंडीत गाठायचं बायकोला बरोबर कळते बरं। म्हणजे तुम्हाला पटतंय मी काय म्हणतेय ते? अहो तुमची कुठली गोष्ट मला पटली नाही असं केव्हा तर झालंय काय? एकच सांगणं आहे आमचं। काय? उगाच तिकडे त्या दगडावर डोके फोड करून घेऊ नका, काही उपयोग होणार नाही। हे बघा अधिपती, त्याविषयी माझं मत वेगळं आहे आणि तुमचं मत वेगळं आहे। पुन्हा आता त्यावरून वाद नकोत मला। नवरात्र जवळ आलाय, घरात छान आनंदी वातावरणात सण साजरा करूया आपण प्लीज। हा ते बरोबर आहे, नवरात्र तर जोरदार साजरा व्हायला पाहिजे। खरं आहे तुमचं। गप्प का झाला त्याच्यानं? काय तेच आई साहेबांची आठवण येते। नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे हे घर असं नुसतं जागृत झाल्यावर व्हायचं माहिती आहे का? आई साहेबांचा उपास असायचा एकदम कडक, 9 दिवस पाठपाठच उठून चालत जायच्या देवीच्या मंदिराला, आम्ही जायचो त्यांच्या संग। हे घर म्हणजे असं अहो हे काहीच नाही, असं सजवलेलं असायचं ना, असं एखाद्या राजमहालाने वाटायचं माहिती का? 9 दिवस घर असं सगळीकडे असा घमघमाट। आई साहेब लय भारी सजवून टाकायच्या घर। आता पण बघितलं नाही, दुखणं खुपणं बघितलं नाही। मग मी नंतर जसं मला कळायला लागलं, मोठा झालं, तसं मी त्यांना म्हणायचं की नाही आई साहेब तुम्ही एवढं करू नका, उपास 9 दिवस तुम्हाला एवढं होत नाही, तुमची तब्येत एवढी साथ देत नाही। पण नाही, त्यांनी काय आमचं ऐकलं नाही कवाच। आमच्यासाठी म्हणा, घराच्या भल्यासाठी कायम झटत राहिल्या, नवरात्रीचा उत्सव करतच राहिल्या आई साहेब। आणि आज नेमक्या आई साहेबच नाहीत, आम्हाला चुकल्यावानी वाटणार नाही होय? अगदी साहजिक। आता अंबाबाईकडे फक्त एकच प्रार्थना आहे, गणपती बाप्पाने काय आमचं ऐकलं नाही, तुम्ही तरी ऐका, नवरात्र संपायच्या आत आई साहेबांनी घराकडे पाठव।
अजून काय नको? अधिपती, तुम्ही एवढं सांगताय ना नवरात्रीचं, त्यांना पण चुकल्यासारखं वाटत असेल. ते येतील बघा आता घरी. हो, नवरात्रीचा उत्सव घरात आहे आणि आईसाहेब घरापासून लांब राहिल्या असं कवा झालंच नाही आणि यावर्षी बी होणार नाही असं मला खरंच वाटतं. म्हणताना बी मला हे उत्सव लय जोरदार करायचा. आणि आपण एवढे प्रयत्न घेतोय ना, कुठल्या ना कुठल्या प्रयत्नाला यश नक्की येणार. आजूबाजूची सगळी गावं, सगळ्या जिल्ह्यांमध्ये लोक शोधतात त्याच नाही. कुणाला ना कुणाला यश नक्कीच येईल, आहे की नाही? सापडतील आईसाहेब, सापडतील. हीच श्रद्धा ठेव. चंचे, अगं तुला पैशाची किंमत कधी कळणार? हे बघ, आपल्या घरात बी लई मोठा उत्सव असतोय. तू हिथं खेळ, बाहेर जाऊ नकस. मम्मी, आता मावशीच नाही तर कसला नवरात्र आणि कसला दांडिया ग? मावशी होती ना, गोष्टच वेगळी होती. अगं आता गणपती केला की तसंच नवरात्र बी करणार की. आणि हे बघ, आपल्याला त्याच्यात काहीतरी करायला लागेल बर का. मम्मी, तुला कामं करायची आहेत ना, तर तू कर, मी नाही करणार. एकदा आधीच्या घरातले सणवार काही साधे असतात, काही गुरासारखं काम करायला लागतंय. अगं चंची, आपण का नाही गंमत करू की? हे बघ, आपण काम नाही करायचं, आपण काम करायला लावायचं. म्हणजे तुला कळलंच. ही घे, फुलं घे. अरे वा, केवढी फुलं आणली. अगं बागेत फिरत होते ना, म्हटलं जरा फुलं काढूया पूजेसाठी. थँक्यू. अगं थँक्यू काय, पण खरं सांगू, मला खूप बरं वाटलं बाहेर चक्कर मारताना. आणि आपल्या बागेत केवढी जागा आहेत, आणखीन खूप रोपं लावता येतील आपल्याला. आई, मी तुम्हाला सांगू का, मी सारखं म्हणत असते वेळ मिळाला की झाडं लावूया, पण काही वेळच मिळत नाही. माझ्याकडे वेळ आहे सध्या. मी असं करते, मी जाऊन रोपं घेऊन येते आणि लावते. काय, पूजेला रोजच्या किंवा सणावाराला आपल्या घरची फुलं मिळाली तर बरं वाटतं ना आपल्याला. ती माझ्या मनातलं ओळखलं बघा. जे लक्षात आलंय का, आपण दोघी जणी बऱ्याचदा एकच विचार करत असतो. काय चाललंय सासू सुनांचं? काही नाही, पूजाच करत होतो. आईने बघा ना केवढी फुलं आणली आहेत. अरे वा, खरं सांगू का, मला लय चिंता वाटत होती. आता नवरात्र तोंडावर आलंय, भाऊही घरात नाही तर कसं पार पडणार. पण आता ह्या आल्यात नव, समधी चिंता मिटली बघ. समधी जबाबदारी आता तुमच्यावर आहे बरं का. लय तयारी करावी लागते. हो, अगदी जय्यत तयारी करूया. अक्षरा, तुला माहितीये का, या घरात नवरात्र म्हणजे दुसरी दिवाळीच असायची. घटस्थापनेला माती आणायची आपल्या शेतातून आणि त्यात धान्य पेरायचं. 9 दिवस फुलांच्या माळा, नवमीच्या कडाकण्या व त्या कडाकण्यांची तयारी, आणि हे सगळं पूर्वी मी एकटी करत असे. तर आता सून आहे की मदतीला, आणि आम्ही बी आहोत की. मग काय, यंदा जोरात होणार नवरात्र. कसली तयारी चालली नवरात्रीची काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.